मासा मॅरिनेट होऊन दिला 15-1 मिनटं आणि आता बघा मस्तपैकी आता त्या जाळीवर ठेवूया. पण एक छोटीशी प्रॉब्लेम आहे, आपल्या गाडीची चेन पडली आहे, त्यामुळे आपल्याला इकडनं लवकर जायचं आहे आणि आपण जंगलाच्या मधोमध इकडे लांब लांबपर्यंत गॅरेज नाही आहे. गाड़ी चालू अरे बंडू भाई चैन टूट गया गाड़ी की. ये खोलना पड़ेगा. हो पाणी त्याच्यावरून गाडी आली माझी. बरं झालं जास्त फास्ट नव्हती. पाय दबलाय माझा. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. व्हिडिओची सुरुवात आपण फास्ट मॉन्टेजवरनं करतोय का? कारण इथे प्राधान्य आपण व्हिडिओ काढायला दिलेच नव्हते. इथे प्राधान्य जास्तीत जास्त मासे पकडण्यावर होते, कारण हे मासे पकडून आपल्याला विकायचे होते, जेणेकरून आपल्या पुढच्या प्रवासाचा खर्च भागवता येईल. निदान जोपर्यंत यूट्यूब पासून आपल्याला व्यवस्थित पेमेंट सुरू होत नाही तोपर्यंत तरी. पण नशीब असं की जिकडे जिकडे आपण हे मासे विकले तिकडे ह्या माशांना भावच नव्हता. पण जे काही पैसे मिळाले ॲटलिस्ट त्यांनी आपल्या पुढच्या प्रवासाचा खर्च तरी भागवता आला. निदान पेट्रोलचे पैसे तरी यातून ॲडजस्ट होत होते. अच्छा रेट है लेकिन माल ज़्यादा होना ना. ये 200 चलेगा. ठंडी का मौसम रहता ना 400 रुपये लेता था. हे काय झालं, कुत्र्याला उडवलं का तुम्ही? नाही मग ते याच्यावरनं गेलं म्हणून मेलं ना कुत्रं, का आधीच मेलं होतं? आधीच मेलेला आहे. त्याच्यावरून गाडी आली माझी. बरं झालं जास्त फास्ट नव्हती. पाय दबलाय माझा. काय दाबलाय माझ्यासोबत असं? तुम्ही पिला वगैरे तर नाही ना? नाही ना सर, काय सर ड्युटीवर चाललो सर मी. ते बरंच लागतं. हां सर गाडी उचला ना सर. हात नाही काम करू. गाडी येते, उठा उठा. जमतंय का उठायला पाय? थांबा. हो थोडं आता हात नाही काम करून झालं. वाचला दादा, तुम्ही एवढं ड्रिंक करून गाडी वगैरे नका चालू जाऊ. केवढा वास येतोय, असं थोडी असतं. हा आधीच मेलेलं आहे. हे काय कडक झालंय ना. दुसरं कोणी पडायचं आणखी. ए भाऊ चल, ते सोडतो मी तुला पुढे. त्याच साईडला चाललो. हा चल पुढे गाडी. हां भाऊ बसशील ना व्यवस्थित? तर माझा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही तरी वाचले. माझ्या पायाचे 3 तुकडे झालेले. मस्त मस्त एकदम गरम वाटतं. बऱ्याच प्रयत्नानंतर आम्ही कोळसा हा पेटवलाय. कसं पेटवतं हे तुम्ही आधी बघितलंच आहे ऑलरेडी. चिकनचे पाय हे मस्तपैकी मॅरिनेट केले होते. याच्यामध्ये आपण दही घातलंय, मिरची पावडर आहे, पेपर पावडर आहे, आलं लसूण पेस्ट आहे आणि मीठ आहे. एवढंच आहे, जास्त काही नाही याच्यामध्ये. आणि धना पावडर आहे. तर हे मस्तपैकी तासभर झालं मॅरिनेट होत आहेत आणि आपला कोळसासुद्धा जळाला आहे. तर एमर्जन्सी कुकिंग आहे मस्तपैकी. आता याला टी मारने का टाइम हो गया. सुगंध इतका जबरदस्त येतं ना. त्यानंतर कोळसा दुसऱ्या साईडला ओततोय त्याच्यावर. ॲक्च्युली आपण तेल नव्हतो घालणार, पण आता तेल घालूया. तेलामुळे ते मस्त थोडेसे क्रिस्पी होतात. सावन तो खत्म हो चुका है, अभी हमारे अंदर का रावण जाग चुका है. फायनली पाऊस पण सुरू झाला आहे आणि आपले चिकन लेग्स आहेत ते पण पूर्णपणे रोस्ट झालेत. काढून घेऊया यांना आता. अशा प्रकारे हा बघा खिचडी भात आहे आणि खिचडी भातासोबत चिकन रान. फक्त चेक करूया झालंय की नाही. झालंय. हे तर मी नेहमीच बनवतो, पण आज बऱ्याच दिवसानंतर बनवलंय, त्यामुळे टेस्ट करायला जरा जास्तच एक्साइटमेंट आहे. आधी पण बनवलंय, आज पण बनवलंय. आधी जेवढं चांगलं झालं होतं आज तेवढंच चांगलं झालंय. तुम्हाला जर आठवत असेल हे कसं बनवायचं, आधी मी बऱ्याचदा सांगितलं हे कसं बनवायचं. फार सिम्पल आहे. बनायला फक्त थोडासा वेळ लागतो, थोडा जास्त, म्हणजे त्याला स्लो रोस्ट होऊन द्यायचं असतं आणि तेही फक्त कोळशामध्ये. लाकडामध्ये सुद्धा नाही, कोळसा जो मिळतो ना, चारकोल जे मिळतं त्याच्यावर. जवाब नाही. त्यानंतर आपला पुढचा प्रवास थेट भंडाऱ्याकडे होता आणि इथे येण्याचं एक इमोशनल कारण होतं. ते कारण तुम्हाला पुढे कळेलच. हे छोटंसं नाल्यासारखं इकडे, आणि इकडनं जात असताना मी बघितलं इकडे हे काही आपले बांधव आहेत. तर हे म्हणजे इकडनं आता रस्ता अडवणार आहे. पाण्याचा रस्ता अडवणार आहे आणि मग इकडे जे अडकलेले मासे आहेत इथलं पाणी उपसून ते पकडणार आहेत. आणि हे इकडे रोडचं जे काम करतात ते कामगार आहेत. अशा प्रकारे बघा पूर्ण पाणी जे आहे ते दगडाने अडवून घेतलं आहे. काय बघायला आले रे तुम्ही? ये लोगों पकड़ा, निकलने पकड़ा मस्त है. गड्ढे में बडे बोल रहे आगे. आज ॲक्च्युली रोडचं जे काम आहे ते इकडे चालू आहे. रोडचं काम ते जरा माल न आल्यामुळे बंद आहे आज. त्यामुळे मग आज हे सगळे जे बांधव आहेत मासे पकडत आहेत. कशाचं? सरप. सापाचं काय? भेव. भीती लागते. अच्छा. शेवटचा मोठा मासा केवढा पकडला? केवढा? हां. कसं पकडलं? नहीं रहता
मच्छरदाणी हा 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 मच्छरदाणी. मच्छरदाणीने तर मच्छर पकडता ना नाही मग फिश कशी पकडली काय म्हणते फिश पकडायची ते हारायची ना जाळी जाळ हा 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 जाळीनं. त्याईनं पकडले का पैसा पैसा नाही गिरे युवक ऐसा तू कहा इधर मैं अभी से पेट्रोल पंप से आया हाँ। मैं देखा मैं बोला ये गाड़ी वाला कौन है MH12 दिखी मैं अभी हाँ, तो वो तालाब के पास रुका था ना हा 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 बरोबर बरोबर हे घर आहे बघा आतमध्ये तर आपण जाऊ शकत नाही आता दुसऱ्यांनी घेतलं हे रेंटवर ते ह्या आठवणी इकडं लहानपणीच्या आमचं पण बेड इकडेच होता या साईडलाच बेड होता ही घराची बॅक साईड आहे ही आणि पूर्वी ते घर नव्हतं तिकडे इकडे मस्त असं थोडं मोकळं पटांगण होतं मागे आता हे सगळं बंद केलं आणि ही साईड जी आहे घराची ही म्हणजे अलीकडचं जे घर आहे ते बंद आहे पलीकडचं आम्ही जिकडे राहत होतो तेच एक चालू आहे लहानपणी इकडे राहत होतो तेव्हा इकडे जवळच सदरे मामा पण राहत होते त्यांच्याकडे आम्ही खेळायचो लहानपणी तर ते अचानक भेटले म्हणजे ते पण एकदम बदलले आता वेळ तर एवढी झाली म्हणजे बरीच वर्ष झाली तर ते पण बदलले पण त्यांना ओळखता आलं मला तर आता अचानक ते भेटलेत कैटी नहीं 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 आजा नाही मधला युवक यादव जी का लड़का हा सन्यासी का लड़का हो हाँ, बाप रे. ये अभी मेरे को तालाब के पास दिखा मैं पेट्रोल पंप से आया ये ऐसी कुछ हाँ, लगा शूट कर रहा था मैं। वो। आजा, आजा. अरे वो बैग हेवी है ना ये कैटी काटेंगे ना नहीं नहीं तर हे समोरचं जे घर आहे ना हे आहे तसंच आहे ही एवढीच गोष्ट फक्त बदलली नाही इकडची गोष्ट बदलली इकडे 2 घरं होती ह्या साईडला आधी इकडे 2 घरं होती तिथे आम्ही राहत होतो इकडनं मग आम्ही इकडे शिफ्ट झालो होतो ह्या घरात शिफ्ट झालो होतो तर हे चालू आहे आणि त्याच्या साईडचं घर आता ते बंद झालंय आणि इकडे आतमध्ये थोडंसं असं म्हणजे वाड्यासारखं होतं म्हणजे जिकडे भाजीपाला वगैरे सगळं लावायचे आधी तिथे पण आता मागे घरं झाली दोन्ही पण ह्या साईडला एक हे होतं हँडपंप होता त्याच्या खाली बसून आंघोळ करायचो आणि वसंत भाऊ आणि सदरे मामा जे आहेत ते म्हणजे मला आंघोळ वगैरे घालायचे तर तिकडे खूप मजा यायची लहानपणीच्या अशा बऱ्याच आठवणी आहेत सदरे मामा हे असे जे कन्स्ट्रक्शनचे काम आहेत ते करत असतात आणि त्यांचंच हे काम आहे कोणीतच चालू आहे अरे का गोष्ट करता कोणता तो मळका का होय मडका मडका टाईप 1/121/60 तर ते आपलं घर आहे लहानपणी आपण तिकडे राहत होतो म्हणजे कोंडीचं घर जे होतं त्यानंतर आपण इकडे आलो होतो हे फॅक्टरी क्वार्टर्स आहेत तर वडील पण फॅक्टरीमध्ये होते रिटायर्ड झाले आणि इकडे लहान लहान गार्डन असतात म्हणजे मागे बनवलेले वाडी म्हणतात आणि त्या वाडीमध्ये म्हणजे भाजीपाला वगैरे बऱ्याच गोष्टी लावतात पूर्वी भरपूर भाजीपाला वगैरे होता आम्ही जेव्हा लहान होतो ना तर त्यावेळेस बरेच व्हरायटीचे भाजीपाला वगैरे इकडे लावायचे म्हणजे भेंडी वांग जास्त करून वांग असायचंच आणि इकडे अरे हा रस्ता पूर्ण ब्लॉक झाला बघा इथे मागे एक बोराचं झाड होतं तर त्या बोराच्या झाडावर चढून आम्ही बोराचं झाड ते हलवायचो आणि त्याचे बोरं पाडायचो पूर्वी अशा टाक्या नव्हत्या लोखंडी टाक्या होत्या आणि एकदा मी काय गंमत केलेली वरती तिथे ना कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलो होतो कुत्र्याचं पिल्लू कोणाला दिसावं नाही म्हणून टेरेसवर त्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी बांधून ठेवलं होतं त्यानंतर मग ती टाकी ओव्हरफ्लो झाली आणि ते पिल्लू भिजलं त्या पाण्याने ओरडायला लागलं तेव्हा वडिलांना कळलं होतं की तिथं कुत्रा बांधलं आणि जे बेदम मारलं होतं ना आम्हाला सायकल स्टँड ॲक्च्युली इथे पुढचं जे चाक असतं सायकलचं ते अडकवायला होतं इथे आत्ता जे ओनर राहतात त्यांनी परमिशन दिली आपल्याला की आपण टेरेसवर जाऊया म्हणून तर टेरेसवर जाऊन बघूया कसा व्ह्यू येतोय हो इथं प्लास्टिक ठेवलंय म्हणजे बहुतेक आता जुने झालेत ना क्वार्टर तर आता लीक होतं बहुतेक हे पाणी खाली लीक होत असेल सो सॅड बोराचं जे झाड होतं ते नाही आता तोडलं वाटतं हे बघा इथे लोखंडी टाक्या होत्या त्या लोखंडी टाक्यांच्या शेजारी मी ते कुत्र्याचं पिल्लू बांधलं होतं इकडे आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो इकडे मस्त गार्डन होतं पण आता हल्ली लहान पोरं वगैरे सगळे गेलीत आणि आता भरती पण नाही इकडे या साईडला ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे तिकडे वडील कामाला होते तिकडनं पोस्टिंग झाली होती एक नंबर इथं थांबून हे जे लहानपणीचे सगळे क्षण होते ना ते आठवतात इकडे आम्ही खेळायचो झोपायचो बोरं वगैरे वाळायला घालायचे बऱ्याच गोष्टी होत्या इकडे म्हणजे माझी फार इच्छा होती आयुष्यात परत एकदा तरी इकडे यायचं आणि आज 25 वर्षानंतर परत इकडे मी आलो आहे आणि खूप बरं वाटतं एकदम मस्त वाटतंय हे बघा एक आश्चर्य तुम्हाला दाखवतो हे बघा हे रानडुक्कर आहे रानडुक्कर बघा त्याचे दात पण तुम्हाला दिसतील केवढे दात आहे बापरे इतक्या इझिली फिरतायत रानडुक्कर दात बघा इकडनं दात पण दिसत असेल तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने फिरतात म्हणजे तुम्हाला याची कदकाठी आकार बघूनच तुम्हाला कळत असेल आणि हे कुठे बघा इकडे सगळं राहतात क्वार्टर्स वगैरे आम्ही पूर्वी जिकडे राहत होतो क्वार्टर्स वगैरे इथे इतक्या इझिली हे इथे वावरतात म्हणजे आता हे लोकांना पण यांची भीती नाही आहे आणि यांना पण लोकांची भीती नाही आहे अशा प्रकारे हे सगळे रानडुक्कर इकडे वावरतात हे बघा
हे अशा प्रकारे तुम्ही बघितले असं खड्डे करतात, कंदमुळं वगैरे खातात. हे घाण खात नाही. हा सगळा जंगल एरियाच आहे, पण आता डुकरांमध्ये आणि माणसांमध्ये बिलकुल भीती राहिली नाही. किंवा इकडे लोक किती आरामशीर वावरत आहेत आणि इकडे मागेच ते आपण रानडुकराचे जे सीन होते ते घेतले होते. तो ये भाभी के मेस का सेटअप है. देखिए किचन क्या मस्त बना है, आउटडोर एकदम मस्त किचन बनवलं आहे. आणि आउटडोर किचनचे बरेच फायदे असतात, म्हणजे गुदमरल्यासारखं होत नाही. स्टीम, धूर वगैरे ते सगळं काय असेल ते भांड्यांवर जमत नाही. वो कितने साल हो गए भाभी आपको? 14 साल हो गए। मेस चलाते? वेज ना, सिर्फ पूरा वेज ही बनता है ना? हाँ. एवढं पाऊस आहे बापरे. डर गया तो मर गया, 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 मर गया. अरे 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 रुक रुक. सरक, ऐ सरक ना. तो मैया मोरी. क्या है इसकी, तो यही थी छोटी. हाँ, वो जब अटैक करने वाली थी नहीं निकली. कहाँ काट का है? अरे मेरा धागा खराब कर दिया. दोस्तों ये है मुल्लर फ्रॉग. किसने दिया? जगदीश भाई ने. क्या नाम है? अहमद भाई ने, सॉरी जगदीश भाई. अरे 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 पकड़ पकड़ पकड़, ये है ना, इधर ही है ना, लगी है ना, पकड़ना. अरे पावर बैंक का वजन ज़्यादा है. अरे ये बघा ही मरळ बघा, हे मिळाली आहे सोयीला. आणि हिच्या हे बघा, ही सुटलेली मरळ आहे कुठून तरी बांधून ठेवली. ते बघा इकडे कोणीतरी ना, दोरा बघा तुम्हाला दिसत असेल, हा दोरा बांधून ठेवला. हा दोरा तिला तसाच होता. सब फट गए रे, बापरे बापरे बापरे. अरे ये तो 2 टुकड़े हो गए इसके. यार गाड़ी का क्या करने का, गाड़ी की तो चेन गिर गई मेरी. जोपर्यंत कोळसा जळतोय तोपर्यंत आपण मासा मॅरिनेट करून घेऊया. हा बघा आपला मॅरिनेशनचा मसाला आहे. याच्यामध्ये रोस्ट करण्याचा मसाला आहे, फिश आणि चिकन रोस्ट करण्याचा मसाला तो मिक्स आहे. याच्यामध्ये मिरची आहे, पेपर पावडर आहे, हळद आहे, धनिया पावडर आहे आणि मीठ आहे. त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. त्यानंतर आपण भरपूर लिंबू घालणार, याच्यामध्ये लिंबूचा रस. ह्या माशामध्ये तेल ऑलरेडी भरपूर असतं, म्हणजे पडण मासा, वॉलगवाट्टू, शिवडा असे बरेच नाव आहेत ह्या माशाला. त्यामुळे मॅरिनेशनमध्ये आपण तेल नाही घालत आहे. कोयली की खुशबू कॉफी के जैसे आ रही रे. याला डायमंड कट्स मारलेत आपण, त्यामुळे काय मस्त मसाला भरलाय बघा. आतून बाहेरून दोन्हीकडनं मसाला मस्तपैकी लावून घ्या. त्याला मांस बघा किती असतं. पूर्ण बॉडीची आहे ना ती मांसच आहे याची, आणि मध्येच फक्त एक काटा असतो. काटे फार कमी असतात याच्यामध्ये. थोड्या वेळ मॅरिनेट होऊन देऊया. मासा मॅरिनेट होऊन दिला 15-1 मिनटं. आणि आता बघा मस्तपैकी आता त्या जाळीवर ठेवूया. जरा मासा मोठा पडला आपल्याला, त्यामुळे जिकडे जास्त मांस आहे ना तो आपण आधी रोस्ट होऊन देऊया. त्यानंतर शेपटी रोस्ट होऊन देऊया, कारण की शेपटीमध्ये जास्त मांस नाही आहे, ती लवकर रोस्ट होईल. अशा प्रकारे मस्तपैकी आपला मासा जो आहे बघा काय मस्त दिसतोय, बघूनच तोंडाला पाणी आलंय. आणि खाली आपला कोळसा जो आहे तो काय मस्त जळतोय. जास्त वेळ नाही लागणार, फार फार तर 20-25 मिनिटात मासा रेडी होऊन जाईल. तर नाक मसाला बघा काय मस्त याच्यामध्ये भरला गेलाय. एक साईड थोड्या वेळ रोस्ट होऊन देऊया, त्यानंतर मग दुसरी साईड रोस्ट करूया. माशाचं तेल बघा कसं पडतंय. मी ऑलरेडी सांगितलं होतं माशामध्ये तेल भरपूर आहे. थोडा चिटकला आपला मासा. तेल नव्हतं लावलं, पण इकडचा बघा काय मस्त रोस्ट झालाय. बिना तेलाचं आपल्याला रोस्ट करायचं होतं, पण चिटकतोय त्यामुळे आपण तेल लावलंय. आय हाय क्या दिख रहा रे, खतरनाक दिख रहा है एकदम. मासा लवकर रोस्ट व्हावं त्यामुळे आपण काय केलं की हे उंच होती दगडी, तर ती काढून टाकली आपण आणि थोडी हाईट कमी केली आहे, कारण की कोळसा आपल्याकडे फार लिमिटेड आहे आणि मासा रोस्ट होत नाही. म्हणजे झालं आहे रोस्ट, पण त्याला वेळ लागणार आहे, पण तोपर्यंत कोळसा संपून जाईल. त्यामुळे आम्ही हाईट कमी केली आहे. आता थोड्या वेळाने याला पलटी मारूया. फिर चलता ना, ये भी तो मज़ा ही है. हर चीज़ हर बार ठीक होगी ऐसा ज़रूरी थोड़ी है. ये तो हो गया रे, हो गया ये. ॲक्च्युली कधी कधी गोष्टी आपल्या प्लॅनच्या हिशोबाने होत नाही, तर आज तसंच झालं आहे. पण ठीक आहे, वेस्ट नाही झाला मासा, आपण खाऊ शकतो आहे. मस्तपैकी रोस्ट झाला आहे, थोड्याच वेळात रोस्ट होईल. आणि ॲक्च्युली आज आपण थोडीशी घाई केली, कारण की आपल्याकडे कोळसा थोडासा कमी होता. हे बघा मासा ऑलरेडी झाला आहे, पण झालं काय की ह्या ग्रिलला ना तो चिटकला आहे, त्यामुळे ना हे बघा कसं झालं आहे.
तो आपण आता याच्यावरच खाणार आहोत. जोपर्यंत वरचा मासा आपण संपवू तोपर्यंत खालचा पण रोस्ट होऊन जाईल. पूरे झने आने होना है इसमें. तोड़ो टिप्पू भाई लो. जल्दी जल्दी तोड़ो थोड़े के लिए आपको मिलेगा नहीं. मुंह से धुआं निकल रहा. बहुत बढ़िया. झालाय मस्तपैकी मासा झालाय. मीठ थोडंसं कमी झालंय. इधर ले एक बार. टेस्ट जबरदस्त झाली आहे. तुम्ही ऑलरेडी रिव्ह्यू ऐकलाय सगळ्यांचा. खिलाने में जितना मजा है ना उतना खाने में नहीं है. विवेक सर एक Thank you, नंबर बना thank you so much. पीछे से हाथ लगाए ना क्या मेरे को. अरे 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 अरे. हा सर्वात बॉटमचा पीस आहे. एकदम यहाँ पास में हाथ का ले पहले. खतरनाक. एकदम व्यवस्थित रोस्ट झालाय. कडक झालाय तो. त्यामुळे अजूनच चांगलं लागतं. ये हमारे युवक सर ने बहुत जबरदस्त बनाया. बहुत ही बढ़िया. शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया. कैसा आवाज आ रहा है? करकुर नंबर. उसको इधर नीचे उतार लेते क्या. नहीं नहीं वो पकड़ लो. सर इसका सबसे बढ़िया है ये इसका. बहुत टेस्टी है. फुल एंजॉय. बाकी में जबरदस्त. काम तमाम हो गया. काम तमाम हो गया. काम तमाम हो गया. मेरा कितने किलो का था वो लगभग? 2-2.5 किलो का था लगभग. 2-2.5 किलो का था लगभग. सब ऊपर देखो एक लाइन. ये देखिए ये शैतान देखिए. शैतान ने हड्डियाँ भी खा रहा है. काफी बढ़िया टेस्ट है दोस्तों इसका. हड्डियाँ नहीं छोड़ रहे. थोडा घाई गडबडीमध्ये झाला सगळा प्रोग्राम पण जबरदस्त झाला. मासा जरी तुटला असेल तर माशाची टेस्ट खूप जबरदस्त झाली. तुम्ही सगळ्यांचे रिव्ह्यूज ऐकले पण एक छोटीशी प्रॉब्लेम आहे. आपल्या गाडीची चेन पडली आहे त्यामुळे आपल्याला इकडनं लवकर जायचं आहे आणि आपण जंगलाच्या मधोमध इकडे लांब लांबपर्यंत गॅरेज नाही आहे. तर आता बघूया ती चेन कशी आपल्याला रिलोकेट करता येते बरोबर. गाड़ी चालू. अरे बंडू भाई चैन टूट गया गाड़ी की. ये खोलना पड़ेगा. वो पानी सर. वही हाँ. यहाँ कुछ ही मत करो. यहाँ नहीं होता उसका काम. नहीं होगा ना. नहीं इसको हम रोड पे छोड़ देते. तुम तो नहीं तो नहीं 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 हम लोग चले जाएंगे. ये बाइक को ही टोचन ले लेता ना. हाँ वो बाइक से बाइक. हाँ 3 वो 2 जन वो गाड़ी पे जाएंगे. एक मैं पीछे बैठ जाऊंगा इधर. रोड पे से कर लेना ना तुमने. रोड पे से कर लेना ना. ठीक चलता है वैसे भी तुमको चलता नहीं है. जमेगा तो तुम अभी हाँ रोड तक के गाड़ी में बैठ जाओ अपने. नहीं नहीं मैं ये दे देगा ना कोई टोचन. तो दे देगा टोचन. हाँ बस ठीक है. जा रही है. चल चल ये मेरे पैर. हाँ मेरे ऊपर गिरना हुआ था. पक्का अटकी की नहीं ना रे चैन. गाडी का हो गया खुडखुडा. लावी लागते सारखी. हे बघा नाही तर मग लाईट बंद होऊन जाईल. चल मेरी राणी. हे मेरा पैर संभाल रे. रिदम मध्ये यायला पाहिजे गाडी. मागून टोचम देतोय सोईल. अरे यार. हाँ चली 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 चली. हाँ ढकेल ढकेल. अभी तो चढ़ाई है. पत्थर देखना. अभी तो उतरने पड़ेगा. अरे अच्छा तू टोचम दे रहा है क्या. मैं बोला कैसे जा रही है आगे गाडी. मला ना थोडंसं अवघड जात आहे. आता शाबीर भाई आहे टिपू भाई आहेत. तो आता हे दोघं जण कसं नेतात काय माहिती. फार लांब जायचं आहे ॲक्च्युली. कसं मॅनेज होईल. यांची कार होती तर आता हे म्हणतात कारमध्ये बसायला मला. मी बसतो कारमध्ये. आता बघू हे कसे मॅनेज करतात. चिखलाचं यायची मी गोष्ट करत होतो. अशा रस्त्यातून आम्ही आलोय. दादी बाप रे गाड़ी यहाँ से जाना मुश्किल है 4 व्हीलर. तो ये कैसे लेके करेंगे ना गाड़ी इसमें से. बाप रे वो लोग. हमारे इनामदार बहुत डेंजर है ना. हाँ हाँ क्या हो गया अभी पर. दर्द हो रहा ना अभी वो. अरे तुम नहीं ला सकते थे वो गाड़ी को ऐसा. नहीं ला सकता. मैं किधर बोला ला सकता था. हाँ शाबिर भाई ये करके हो गया काम. नहीं तो क्या होता. इनके पैर का एक्सीडेंट ना तुम्हारे जाओ भी नहीं तुम्हारे को. अरे नहीं ठीक है ना. अभी किस किस को बताते बैठेंगे बोलो. टिप्पू भाई थैंक यू सो मच. आपकी वजह से गाड़ी इधर तक निकल गई. मागे टोचम ने हे बांधलं आहे. दस्ती बांधली आहे. सदा बसलाय गाडीवर. मी इकडे मागे बसलोय. सोईल गाडी चालवतोय. हो गया. तो फिर ये ढीला कैसे हो गया. झटके में रहते ना. हाँ हाँ तो अभी टाइट कर देंगे तो हो जाएगा ना. ठीक चलो बच गया खर्चा. मतलब आप बोल रहे सॉकेट चेंज सॉकेट नवा ही आहे ना. नाही आहे. एक अकीब भाई आहेत बघा. ज्या गॅरेजमध्ये आपल्याला जायचं होतं ते बंद होतं पण अकीब भाईंनी स्वतः बोलवलं आणि आपली चेन रिपेअर करून दिली आहे. आणि हे पण सांगितलं आहे की
चेन सॉकेट जे आहे ते नवीनच आहे, होतं कधी कधी असं ढिलं, तर बदलायची गरज नाही, तर तेवढा आपला खर्च वाचलाय. ताकद आहे याच्यामध्ये. काका फोटो तो निकालने दो. फोटो काढ. अरे काका तो चालू कर हा कॅमेराच. शपथ. कॅमेरा हा या कॅमेरा ये ठीक है ना. लंगड़ा घोड़ा खेत में दौड़ा. तुमको पिटकोला वहाँ लोगों ले लेता. हाँ घोड़ा घोड़ा खेलते अपन. क्या चल. नहीं ये क्या हो गया.